शिवनेरी चॅलेंजर सिकंदर भोसले विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत अजिंक्यतारा फायटर्स महेश नानगुडे आणि टीम पाहायला मिळेल. चला विनंती आहे टॉस साठी या. षटक क्रमांक दुसरे घेऊन मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजाने खरं तर मागच्या मॅच प्रभावित केलंय, एक षटक हाताळलं, प्रमुख फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं होतं. तनुज पोवळेची मोठी विकेट खरं तर मयुरेशने आपल्या नावावरती केली. तो मयुरेश या स्पर्धेतील सर्वाधिक कमी वयाचा असणारा खेळाडू, वयवर्ष 16. मयुरेश दाखल झालाय आणि पहिल्याच बॉलवरती कृष्णा कालेकर इथे मात्र पॉवर प्ले फोडतायत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू मात्र कव्हर पॉइंटला पोहोचेल, सीमारेषा पार. येतोय सनसेट दणदणीत चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. निश्चितच संतोष भाऊ जोरे आपणास विनंती आहे आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती सिकंदर सर टॉस आपण करतोय. हो हो हो, यावेळेस भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त चेंडू हाताळलाय मयुरेश. इथे मात्र डॉट चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. डफुलकावरती धावा मैदानामध्ये स्थिर पाहायला मिळतील. बारा धावा डफुलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॉस का बॉस, टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो शिवनेरी चॅलेंजर्स अर्थात निलेशभाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन या टीमनं निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. ओ पुन्हा एकदा यावेळेस देखील चेंडू कट केलाय. मैदानाच्या आतमध्ये गलीच्या फिल्डरच्या डोक्यावरतून चेंडू पोहोचलाय डीप मध्ये, सीमारेषेच्या पार. येतोय कृष्णा कालेकरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. दोन गडी बाद डफुलकावरती 16 धावा. 27 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 64 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज मयुरेश. ओ हो हो, हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 स्टंपच्या मधोमध इथे मात्र सुरेख चेंडू फेकलाय. एक सिंगल धावे चेंडूवरती येईल. या अगोदरचे 2 चेंडू आपण जर पाहिले तर आउटसाइड ऑफ होते. त्याच्यावरती निश्चितच मैदानामध्ये कृष्णा कालेकरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाले. सातत्यानं जर पाहिलं तर हडशी संघासाठी, हडशी संघाची रन मशीन म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला संबोधलं जातं तो कृष्णा कालेकर. कॅप्टन कूल म्हणून त्याची देखील ओळख राहिली मैदानाच्या आतमध्ये. तिकोना फायटर्स या संघाला देखील तो लीड करतोय, संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी करतात संघ मालकांनी सोपवली. गोलंदाज पुन्हा एकदा मयुरेश तयार. यावेळेस मयूरच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आक्रमक प्रहार आहे. लंगॉनला फिल्डर आहेत. एका टप्प्यावरती चेंडू अडवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर केवळ एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. लॉंगॉन मध्ये पण पाहतोय ओमकार भिलारे चांगले क्षेत्ररक्षण करतायत. डफुलकावरती 2 गडी बाद 18 धावा डफुलकावरती आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. वाह, जबरदस्त स्टॉप मैदानाच्या आतमध्ये. एका हाताने करत नितीश यांनी चेंडू अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट खरतर खेळाडूकडून झालाय. एक सिंगल धाव मैदानामध्ये या चेंडूवरती आलीत. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या क्रमांकासह 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 धावा मैदानाच्या आतमध्ये डफुलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंच्या अखेरीस 19 धावा नोंदवल्या गेल्यात. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या 61 धावा.
पंच मात्र कळवतात मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू वाईड असेल. यावेळेस फुल टॉस बॉल कृष्णा कालेकरच्या बॅट मधून एक ताकदवर धडाका. चेंडू आउट ऑफ द पार्क. वाघाची दहार फोडतो पहार. लोअर फुल टॉस. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय मैदानाच्या आतमध्ये. वडिश लॉंग ऑफला फिल्डर आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे रन आउटच्या स्वरूपात फलंदाज मयूर लागोडे बॅक टू द पवेलियन. इम्पॅक्ट प्लेअर इथे मात्र होत आहे धावबाद. ओ हो पुन्हा एकदा वर शॉट. एक आक्रमक प्रहार मैदानाच्या. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल दफल कवरती धावा आहेत त्या. 3 गडी बाद 34. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जाळ विणले गेले आणि त्या जाळामध्ये अडकवले गोलंदाज. Remix. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल धावफलकावरती धावा आहेत त्या 3 षटकांच्या अखेरीस. 34 धावा शेवटचे 18 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. बनवायचे असतील त्या 46 धावा. पहिल्या 18 चेंडूवरती 34 धावा बनवल्यात. 4 फलंदाज बाद झालेत. 18 चेंडू अजूनही शिल्लक. अजूनही बनवायच्या त्या 46 धावा.
गोलंदाज या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाज यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावा खरं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चार गडी बाद धावफलकावरती 35 धावा आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही बनवायच्या त्या 45 धावा. 10 चेंडू 20 वरती कृष्णा कालेकर खेळतायत. नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर वारंगे. यामुळे समीरच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा उत्तुंग फटका, परंतु थँक्यू डीसे. 5 गडी बाद 35 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शुभागमन या ठिकाणी खरतर होते. मुळशी तालुक्याचा वंडर बॉय म्हणून खऱ्या अर्थानं जे खेळाडूचे हे संबंध मुळशी तालुक्यामध्ये ख्याती आहे. धवळे संघाचे अष्टपैलू खेळाडू अजयदादा तांगडे यांचं प्रामुख्यानं शुभागमन होतं. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच उद्या मात्र त्यांना मैदानावरती इन ॲक्शन आपण जरूर पाहणार आहोत. अगदीच जर पाहिलं गेलं तर सिंहगड लायन्स या संघाचं संघ मालकत्व त्यांनी घेतलेलं आहे. एक तगडा ताकदवर संघ सिंहगड लायन्स उद्या या मैदानावरती निश्चितच एकमेकांचे आमने सामने भिडेल. पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत संपूर्ण मित्र परिवाराचं देखील या ठिकाणी मुळशी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. सर्व मैदानामध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर सुमित बोडके मैदानामध्ये दाखल होत आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायचे असतील त्या 45 धावा. या अगोदरचा सामना तिकोना फायटर संघ पराभूत झालाय. या सामन्यामध्ये जिंकायचंय. रिव्हर्स विकेट आणि याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये सुमित बोडके आले. पाच फलंदाज बाद झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या 41. मॅच अजूनही संपलेलं नाहीये. 15 चेंडू 39 बनवायच्यात. सुमित बोडकेनं मैदानाच्या आतमध्ये खरं तर रणशिंग फुंकले. युद्धाला सुरुवात झाली. षटकार पहिल्या बॉलवरती खेचलाय सुमित बोडकेनं आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक रिव्हर्सचा टेप पुन्हा एकदा आणि या चेंडूवरती देखील मैदानामध्ये सुमित बोडकेला मिळेल. या मैदानामध्ये आणखीन एक षटकार. थँक्यू. लागोपाठच्या 2 षटकारांनी निश्चितच आपण पाहतोय तिकोना फायटर्स हा संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. 14 चेंडू 33 धावा ज्या मैदानामध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. सामना दोन्ही संघाकडे झुकलाय. 47 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये होत्याचं नव्हतं करून ठेवणारा सुमित बोडके कित्येकदा तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला. याच मैदानावरती वैयक्तिक हायेस्ट टोटल देखील सुमित बोडकेनं या मैदानावरती बनवलेली आहे. 14 चेंडू 33. सुमितचं आवडतीचं मैदान आहे. सुमितचं परिचयाचं असणारे मैदान आहे. ज्या ज्यावेळी आठशे संघ या मैदानावरती खेळलाय त्या त्यावेळी आठशे संघ या मैदानावरती जिंकलाय. ओ पुन्हा एकदा इथे चेंडू हवेत. हो 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 व्हाट अ कॅच. अफलातून झेल. मयुरेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये.
6 फलंदाज बाद धावफलकावरती धावा त्या 47. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या त्या अजूनही 33 धावा. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. हो हा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये दिशाहीन गोलंदाजी पंच कळवतात. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये डाऊन द लेग. 48 धावा धावफलकावरती. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत बनवायच्या त्या 32 धावा. यावेळेचा चेंडू समोरच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सुरेख होईल. षटक क्रमांक संपलं जाईल 4थ्या क्रमांकाचं. मैदानाच्या आतमध्ये 6 फलंदाज बाद झालेत. 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 31 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुळशी प्रीमियर लीग एक सुंदर असं आयोजन नियोजन अगदीच जर पाहिलं गेलं तर प्रथमतः मेगा ऑक्शन आपण पाहिलं या स्पर्धेचं पार पडलं. मेगा ऑक्शन मध्ये निश्चितच सर्वाधिक महागडा खेळाडू अमोल ओहाळ हा खेळाडू आपण निश्चितच तब्बल 17,200 रुपयांना तो खेळाडू खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजमुद्रा वॉरियर्स या संघानं खरं तर खरेदी केला. अगदीच आपण जर पाहिलं तर मुळशी धरण विभाग या परिसरामध्ये निश्चितच पोमगाव गावातील खेळाडू अमोल ओहाळ लेफ्ट हँडर खेळाडू निश्चितच. त्यामुळे लेफ्ट हँडरची मागणी मोठ्या प्रमाणावरती MPL मध्ये आपण पाहत असतो. तब्बल 17,200 रुपयांना तो खेळाडू खरेदी केला गेला. त्यानंतर सेकंड हायेस्ट खेळाडू जर आपण पाहिला तर निश्चित स्वरूपामध्ये मंगेश बलकवडे निश्चितच आपल्याला प्रतापगड वॉरियर्स या टीम कडून खेळताना पाहायला मिळतील. त्यांना मात्र आपण पाहिलं तर एकंदरीतच 14,200 रुपयांना मंगेश बलकवडे हा सेकंड हायेस्ट बीड आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पन्नास धावा फलकावरती गोलंदाज रोहिदास गोंते. हो यावेळेस कृष्णा कालेकर मोर शॉट. चेंडू उंच आकाशामध्ये डीप काउ कॉर्नर मध्ये जाऊन पोहोचेल. सीमा पार कृष्णा कालेकरच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका. षटकार समीकरणाकडे निश्चितच तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते. ओ पुन्हा एकदा कृष्णा कालेकर स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेस मास्टर कृष्णा कालेकर हडसी संघाची रेट कित्येक उपाधी खेळाडून दिले गेल्यात आणि पुन्हा एकदा नावाला साधून अशी कामगिरी करतो. एका पाठोपाठ दोन षटकार मैदानाच्या पुढे षटकाराच्या मदतीनं धावा आहेत त्या 62 धावा. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक बनवायच्या असतील त्या 18 धावा. 3 चेंडूवरती 13 धावा मैदानाच्या आतमध्ये रोहिदास गोंते यांनी खर्च केला. 12 चेंडू आणि 31चं समीकरण असताना सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आता मात्र 9 चेंडू 18 धाव्यांची गरज. वाऱ्याचा एंड आणि त्या एंडचा पुरेपूर फायदा कृष्णा कालेकर. या अगोदरच्या मॅच मध्ये निश्चितच रोहिदास गोंते यांनी एक षटक जरूर हाताळलं होतं शेवटचं ओव्हर, परंतु सेकंड एंड कडून त्यावेळेस गोलंदाजी करत होते. यावेळेस मात्र आपण पाहतोय मेन रोड एंड कडून गोलंदाजी करतात. वाऱ्याचा वेग
ज्या एंडनं खरं तर वाहतोय निश्चित स्वरूपामध्ये मैदानामध्ये त्या एंडनं गोलंदाजी करणं थोडंसं अवघड असतं, परंतु क्रुशियल मुवमेंट आहे. एंडचा विचार न करता आपल्या गोलंदाजीवरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कृष्णा कालेकर यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. कौ कॉर्नर मध्ये फिल्डर चेंडूच्या मागे आले तर थोडेसे मिसफील्ड जरूर झाले आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मिळत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 70. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 10 धावा. पुन्हा एकदा यावेळेस देखील चेंडू हवेत. फिल्डर आहेत गणेश साखरे एका टप्प्यावर चेंडू अडवतायत. चेंडूची फेकी गेली. ओ हो मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल 72 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक बनवायचे असतील त्या 8 धावा. काय जबरदस्त फलंदाजी कृष्णा कालेकर मैदानाच्या आतमध्ये करतायत. अगदीच आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 15 चेंडू आणि 42 धाव्यांची खेळी. संघाचा तारणहार, संघाचा विघ्नहर्ता, संघाचा लीडर, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम फ्रंट कृष्णा कालेकर इज द मॅन. 3ऱ्या क्रमांकावरती कृष्णा कालेकर मैदानामध्ये दाखल झालाय. जी इंडियन टीम मध्ये आपण जर पाहिलं तर आयडियल पोझिशन विराट कोहली यांची आहे. विराट कोहली यांना देखील खऱ्या अर्थानं चेस मास्टर म्हणून ओळखला तर मुळशी तालुक्यामध्ये कृष्णा कालेकरची देखील ख्याती आहे. प्रथमतः बॅटिंग करताना कृष्णा कालेकर धावा बनवेल की नाही यावरती निश्चितच दरम्यान विनंती आहे स्पीडअप करा, वेळ वाचवा. 25 मिनिटांचा कालावधी निश्चितच जो 5 षटकांसाठी होता तो पूर्ण झालेला आहे. विनंती असणार आहे एक खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये घेऊन आता मात्र इथे फिल्डिंग करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू रोखायच्या त्या 8 धावा. कृष्णा कालेकर द चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 15 चेंडू 42 वरती खेळतायत. सुमित बोडकेच्या बॅटमधून आलेले 2 षटकार अतिशय क्रुशियल होते. मैदानामध्ये शेवटचे 6 बॉल 8 धावा रोखायच्यात आणि त्या धावा रोखण्यासाठी पाहिजे कुठला गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. नितीश पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज रवी मांडेकर. स्पर्धेच्या निमित्तानं सुनील काका मारणे यांचं प्रामुख्यानं शुभागमन. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत. 6 चेंडू 8 काल या मैदानावरती 6 चेंडू 8 धावा डिफेंड झाल्यात. पैसे आज काय होणार गोलंदाज यार. नितीश पहिला चेंडू फिरकीचा परंतु दिशा खराब. पंच इथे कळवत आहेत वाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव धावफलकावरती वाढताना पाहायला मिळते. अटीतटीची लढत आहे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं 73 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय. सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय रवी मांडेकर मैदानामध्ये 2 धाव मिळवत आहेत. 3ऱ्या धावेसाठी गरट सोडलंय आणि इथे काय ओ हो खराब पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रन आउट होत आहेत. धावबाद होत आहेत. विकेटचं पतन होईल मैदानाच्या आतमध्ये. रवी मांडेकर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय 3ऱ्या पंचांकडे खरं तर थोडासा डिसिजन पाठवलेला आहे. शॉर्ट रन आहे की नाही हे निश्चितच पाहिलं जाईल. निर्णय मात्र आपण पाहतोय निश्चितच आपण 3ऱ्या पंचांकडे जो पाठवला गेलाय. हाय व्होल्टेज सामना आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू तर 6 चेंडू 8 धावेंचा सामना मैदानाच्या आतमध्ये जो येऊन पोहोचलाय. या चेंडूचा डिसिजन आल्यानंतर कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन होतंय. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं सर्वाधिक मोठी बक्षीस असणारी क्रिकेटची स्पर्धा सरपंच अंकुशाबा गायकवाड चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक विवेकदादा सपकाळ प्रामुख्याने उपस्थित झालेत. मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान 3rd अंपायर कळवतात शॉर्ट रन निश्चितच मैदानाच्या आतमध्ये असणार आहे.
एकच धाव आत्ताची मैदानाच्या आतमध्ये असेल. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. 5-6 धावेंची गरज. हो, यावेळेस परफेक्ट ब्लॉकर स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये. इथे रन चान्स. ओ हो, कलेक्शन लवकर झालं नाही. तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कृष्णा कालेकर ऑन स्ट्राईक खेळतील. किरण मैदानामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट येतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे त्या अजूनही 6 धावा. 4 चेंडू 6 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ साकारला, प्रसन्न उजरकर सरांचं प्रामुख्यानं शुभागमन आहे, मनपूर्वक स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये शेवटचे 4 चेंडू शिल्लक बनवायच्या त्या 6 धावा. कृष्णा कालेकर स्ट्रायकरला तयार. जी खेळी आतापर्यंत खेळली, जी इनिंग आतापर्यंत बिल्ड केली, त्या इनिंगला अंजाम देण्याची वेळ आली आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावा. चला, फिल्डिंग टीम वारंवार तुम्हाला सूचना केली जात आहेत, वेळ वाचवा. ओ हो, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा खराब. वाईट बॉल मैदानामधील. एक अतिरिक्त अवांतर धाव. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात, ज्यामध्ये बॅटने केवळ 1 धाव आली. वाईटच्या 2 आल्यात. शेवटचे 4 चेंडू 5. कृष्णा कालेकर हेलिकॉप्टर उडत आहेत. मैदानामध्ये फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षक कडून झालेली चूक आणि तदनंतर मिळत आहेत त्या 2 धावा. 80 धावा जर इथे चेस झाल्या तर निश्चितच मुळशी प्रीमियर लीग 2024 मधील हायएस्ट रन चेस म्हणून नोंद या ठिकाणी जरूर घेतली जाईल. शेवटचे 3 चेंडू बनवायच्या त्या 3 धावा. कृष्णा कालेकर 16 चेंडू 44 वरती खेळतायत. ओ हो, पुन्हा एकदा मैदानामध्ये लाजवाब चेंडू पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा आहे. यावेळेस मात्र गोलंदाजाला सूर गवसलाय. डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रथमतः निश्चितच मैदानामध्ये तिकोना फायटर संघ त्या ठिकाणी अडखळताना पाहायला मिळाला, परंतु कमबॅक केलंय. मोमेंटम प्राप्त झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू 3 धाव्यांची गरज. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये DOT डॉट बॉल आलाय. 1 चेंडू 3 धाव्यांची गरज. कालचा सामना आजही आठवतोय निश्चितच. 6 चेंडू 8 धावा होत्या. 1 चेंडू 3 वरती आला होता. मैदानाच्या आतमध्ये त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं धावा खरं तर डिफेंड केल्या होत्या. एक चेंडू 3 धाव्यांची गरज. कृष्णा कालेकरच्या बॅटमधून चेंडू हवेत. फिल्डर आहेत. चेंडू मात्र मैदानामध्ये गुंगारा दिला. एक चेंडू आणि 3 धावा. हे समीकरण असताना कृष्णा कालेकरनं मैदानामध्ये सुरेख फटका खेळलाय. फेकी निश्चितच थोडीशी अस्ताव्यस्त आली, परंतु अजूनही तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. 2 धावा जर आल्या तर मॅच टाय होईल. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल, परंतु तिसरी धाव जर कंप्लीट असेल मित्रांनो तर मात्र तिकोना फायटर सातदा तिकोने अँड टीम विजय होताना पाहायला मिळणार आहे. पाहिजे मैदानामध्ये काय होणार. तिसऱ्या पंचांचा निर्णय जो पेंडिंग आहे, यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ रेडी राहायचंय. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ सज्ज व्हा. लगेचच पुढची मॅच आपण सुरू करणार आहोत. तिसरे पंच निश्चितच चेक करतायत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला त्यानंतर
तिसरे पंच कळत आहेत. फलंदाज नॉट आउट. 3 धावा पूर्ण आणि मैदानाच्या आतमध्ये तिकोना फायटर या संघाने निलेश खैरेचं निश्चितच कौतुक केलं जातं. ज्या वेगानं तिसरी धाव खरं तर मैदानामध्ये पूर्ण झाली. वेल प्लेड. बोथ टीम्स अटीतटीची लढत. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक आभार. या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच सामन्याचे सामनावीर ठरत आहेत कृष्णा कालेकर, प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी. या कृष्णा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी दिला जाईल.